हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता स्वयंपाकघरातील औषधी रत्ने याविषयी माहिती जाणून घेऊया. 1. दालचिनी. कप भरल्यासारखे वाटत असेल तर दालचिनीचे 1 ते 2 चिमूट चूर्ण अर्धा चमचा मधाबरोबर चघळावे. दम लागणे कमी होते, तसेच कफ आणि सर्दी कमी होते. असे गरजेप्रमाणे 1 ते 3 दिवस करावे. 2. लसूण. लसूण हे खूप आजारांवर गुणकारी आहे. हृदयावर, रक्तातील चरबीवर इत्यादी संधिवात असलेल्यांनी लसूण आणि सुके खोबरे 1-2 या प्रमाणात एकत्र करून ठेवावे. रोज रात्री जेवणाबरोबर 1 चमचा मिश्रण खावे आणि रात्री झोपताना 1 चमचा एरंडेल प्यावे. हाडे बळकट होतात. 3. जिरे. नवप्रसूत स्त्रीने प्रसवानंतर लगेच 1 महिनाभर तरी रोजच्या जेवणात 1 चमच जिरेपूड खावी. यामुळे गर्भाशयाचे त्रास टाळता येतात. 4. जायफळ. पाण्यासारखे पातळ जुलाब होत असल्यास जायफळ चूर्ण अर्धा चमचा आणि काळी कॉफी 1 कप एकत्र करून प्यावे. जुलाब कमी होतात. तरीही थकवा जाणवत असेल तर वैद्याचा सल्ला घ्यावा. 5. शेंगदाणे. 1 मूठ कच्चे शेंगदाणे अधिक 10 ग्रॅम गूळ रोज सकाळी खावा. शरीरात कोरडेपणा वाढत नाही, तसेच शरीरावर मांस वाढायला फायदा होतो. 6. बेसन. ज्यांची त्वचा कोरडी असेल त्यांना तेलाच्या मालिशीची गरज असते. बेसन लावून त्वचा अजून कोरडी होते, म्हणून साबण वापरण्यापेक्षा तीळ तेलाने किंवा शेंगदाणा तेलाने मालिश करून बेसन वापरल्यास असा त्रास होत नाही. 7. कढीपत्ता. कढीपत्त्याची पाने वाळवून त्याची पेस्ट तयार करावी व ती खोबरे तेलात टाकावी. हे तेल वापरावे. असे केल्याने केस पांढरे होत नाही. डायबिटीसच्या रुग्णांनी कढीपत्त्याची 10 ते 12 कच्ची पाने दिवसातून 3 वेळा चावून खावीत. याने साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. नियमित कढीपत्ता खाणारे लोक लवकर म्हातारे होत नाही. कढीपत्ता पचनास मदत करतो. 8. लवंग. कॉलरा रोगामध्ये नियमित 1 लिटर पाण्यात 4 लवंगा उकळून ते पाणी प्यावे. सर्दी खोकल्यामध्ये लवंगा गरम करून अधूनमधून चघळल्यास उपयुक्त ठरते. दात दुखत असल्यास लवंग दाताखाली दाबून धरावे अथवा लवंगाच्या तेलात कापसाचा बोळा भिजवून तेथे ठेवावा. गरोदरपणात ओकाऱ्यावर 1 लिटर पाण्यात 4 ते 6 लवंगा उकळून थोडी खडीसाखर टाकून ते पाणी प्यायला द्यावे. 9. हिंग. हिंगाचा वापर स्वयंपाकात पदार्थाचा सुगंध व स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. पोट दुखत असेल किंवा जुलाब होत असतील तर हिंग खाल्ल्यास फायदा होतो. हिंग हा उष्ण गुणांचा असून कृमीनाशक आहे. तो खाल्ल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते, तसेच मेंदू व लिव्हरला शक्ती मिळते. 10. मध. 1. पित्ताशयाच्या सर्व विकारांवर मधाचे नियमित सेवन करणे लाभदायक ठरते. 2. मार लागल्यास त्या जागी गरम मध लावल्यास लवकर आराम पडतो. 3. पोटदुखी, थंडी, खोकला टाळण्यासाठी चमचाभर मधात 4 काड्या केशर टाकून चाटावे. 4. सकाळी रिकाम्या पोटी थंड पाण्यासोबत मध घेतल्यास रक्तशुद्धी होऊन त्वचा निरोगी व चमकदार होते. 5.
उत्तम दृष्टीसाठी कडुलिंबाचा मध सुरम्याप्रमाणे डोळ्यात घालू शकता. 6. मुरुमांवर मध व लिंबूचा लेप करावा. 7. परिश्रमानंतर चमचाभर मध अर्धा कप पाण्यात मिसळून घेतल्यास थकवा दूर होतो. 11. वेलदोडे. 1. इलायचीच्या सेवनाने पोटातील गॅस, सूज यासारखे त्रास कमी होतात. 2. नियमित इलायचीचे सेवन केल्यास खोकला, अस्थमा, ताप असे आजार ठीक होतात. 3. तोंडाची दुर्गंधी दूर होते. 4. हृदयाची गती नियंत्रित राहते. 5. इलायचीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.